बघा गावाकडची पहिल्या पावसातली वलगण काळ्या चिंबोऱ्या गावठी मस्त याचा रस्सा करू. आता तुम्ही काय करा त्यांना तोडून घ्या, साफ करू. हा साफ करा. पण ह्या काढताना कसं माहितीये चावू शकतात, त्याच्यामध्ये आपण सिंक मध्ये टाकू, त्याच्यातून त्या वर येत नाहीत. मग काढायला चांगल्या ह्या ना याच्यात टाकायचं. हा सिंक साफ करून घेतलाय, आता वर येत नाहीत त्यांना वर यायला जमतच नाही. घ्या हो, आता कसं काही मोडतंय काय माहिती. चिमटा देऊ काय? आता ह्या चिंबोऱ्या साफ झालेल्या आहेत, धुवून घेतल्यात नुसतं. आणि आता ह्या मी सगळे सेपरेट करून घेते. म्हणजे पण ह्याचे हे काढायला हवे होते हो साफ करताना. आता मी काढते नंतर. पेंदे हा ते वेगळे करायला पाहिजे, धुतल्यानंतरच करायचे खरं. आंबळे नारळ सेपरेट करायचे. आणि याच्या ज्या कवट्या असतात ना या ही हा ते हे सेपरेट करून याला नंतर भरायचे. तर त्याच्यासाठी जे तयार करायला लागतं ना पीठ, ते नंतर तयार करणार आहे. आणि याच्यामध्ये ह्या ज्या छोट्या आहेत ना त्यांना मिक्सरला बारीक करून वस्त्रगाळ करून घ्यायचं. अच्छा हा, मोठ्या फक्त टाकायच्या याच्यात. अगदीच छोट्या असतील ना पहिले लोक ना पाट्यावर वाटायचे. आहे पाटा बघते मी, जर पाट्यावर वाटलं तर. नाहीतर मग मिक्सरला बारीक करायचं आणि त्यांना असं गाळ करून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यातलं जे हे आहे ना हा ते बाहेर निघतं आणि कवच टाकून द्यायची. तर करते थोड्या वेळाने करायला सुरुवात. हे फक्त थोडे पेंदे वेगळे करून घेणार आहे मी नंतर. ह्या आता चिंबोऱ्या साफ केलेल्या आहेत मी. आणि हे बघ आता ह्याच्यामध्ये हे सेपरेट करायचे आहेत ह्याच्यातून. आणि ह्या ज्या कवट्या आहेत ना, ह्याला कवटी म्हणतात. हिला असं पिठाचं जे मिश्रण करतात ना ते करणार आहे मी नंतर, ते बघू आपण नंतर. तर त्या भरून घेणार आहे. तर हे हा जो आहे ना हा वेगळा करायचा आणि ह्याच्यामध्ये पीठ भरून ते वेगळं करायचं. आणि हे जे आहेत आंगळे ते वेगळे केलेले आहेत. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या आहेत ना त्या मिक्सरला किंवा पाट्यावर वाटून घेऊन वस्त्रगाळ करून त्यातला अर्क जो आहे तो काढून घ्यायचा. आणि हे बाकीचं वरचं कवच आहे ना ते असं गाळून टाकून द्यायचं. तर आता थोड्या वेळाने मी सगळी तयारी करते आणि रस्सा कसा करते ते आपण बघूया. त्याच्यासाठी वाटण करणार आहे, पीठ तयार करणार आहे आणि मग सगळं दाखवणार आहे मी कसं करायचं रस्सा ते. आता या चिंबोऱ्या साफ करून झाल्यात आणि त्या रस्स्यासाठी मी पहिलं वाटण करून घेते. तर नेहमीप्रमाणे कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण पहिलं करते. आणि त्याच्यानंतर मग हे फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, लसूण हे घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर वाटण करूया. कांदा लालसर रंगावर बारीक भाजून घ्यायचा. खोबरंही तसंच भाजून घ्यायचं आणि हे वाटण तयार करून. पहिल्यांदाच खाशील का चिंबोऱ्या? कांदा भाजून झालाय, काढते. तसंच खोबरं भाजते. खोबरंही तसंच असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं मस्त. गॅस फास्ट नाही करायचं, नाहीतर सगळं लगेच करपतं ते. खोबरं भाजून झालंय मस्त लाल रंगावर. आता हे छान गार झालं की मिक्सरला त्याची पेस्ट करून घेते. गार झालं हे वाटण करून घेते पटकन, व्हायला पाहिजे. पप्पा म्हणते एवढा वेळ का लागला, येतील, झोपायचं आहे ना त्यांना. परत आता पावसाळ्यात म्हणजे लाईट जायचं टेन्शन. चल पाणी
आणि वाटण करून घेते. पावसाळी पहिले लाईट जाते. वातावरण कसं झालंय बघ, पण पाऊस बिलकुलच येत नाही. आपली झाडं लावायची राहिली, पाऊस नाही तर. झालं वाटण. चला आता फोडणीची तयारी करू. हा आता एवढा मोठा पातेला वापरणार आहे मी, कारण हे एवढं मटेरियल शिजायचं म्हटलं ना, पातेला थोडा मोठाच घ्यायचा, म्हणजे उकळायला लागतं ना व्यवस्थित. तर हे सगळं टाकायचं, त्याच्यानंतर त्या हे कवट्या म्हणतो आपण त्या भरून टाकायच्या म्हटल्यावर हे सगळं भरून जाईल, म्हणून पातेला थोडा मोठाच घेतलाय मी. चला फोडणीची तयारी करते. त्याच्यासाठी हा बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि हे तमालपत्र आहे. लसूण थोडंसं बारीक करून घेते. इथं रस्स्याला फोडणी द्यायची आणि ह्याचं वाटण, ह्याचं जे पीठ करतो ना आपण कवटी भरायला, ते तयार करून घेते मग. आणि मग ती भरून झाली की त्याच्यात टाकायची लगेच. चिंबोरीचा रस्सा कसा झणझणीत पाहिजे, नाही का? आता याच्यामध्ये आहे ना, खाऱ्या चिंबोऱ्या एक येतात आणि ह्या चढणीचे मासे येतात ना, त्याच्यासारख्या ह्या गावाकडच्या चढणीच्या चिंबोऱ्या म्हणतात. तर खाऱ्या चिंबोऱ्या ना त्या असं लालसर होतात आणि ह्या काळ्याच राहतात. खाऱ्या चिंबोऱ्या आपण जे पीठ भरतो ना, ते भरलं नाही तरी चालतं, पण ह्या गावाकडच्या ज्या गावठी चिंबोऱ्या असतात ना, त्यांना ते पीठ भरायलाच लागतं. त्याच्याशिवाय त्याला काही चव लागत नाही. म्हणजे आपल्याला सवयच आहे तशी, आपण पीठ भरूनच करतो सगळं ते. तर फोडणी देते. पळी कुठे आहे, 2-3 तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी टाकते. छान भाजून कांदा चांगला लाल झालाय, तर त्याच्यामध्ये वाटण टाकून घेते. वाटण छान तेलात परतून घेते मस्त. हे बघ, त्या वाटणामध्ये ना हळद, गरम मसाला, आपलं कोकणी मसाला. आता हे कसं आहे, टाकताना ज्याला जसं तिखट हवंय ना त्याप्रमाणे टाकायचं, पण हे चिंबोरीचा रस्सा वगैरे आहे ना, हा तिखटच हवा आहे. आणि हे 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. हे छान सगळं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटणाला छान तेल सुटलंय. आता हे सगळं मटेरियल आहे साफ केलेलं, ते मी सगळं त्याच्यात टाकून घेते. चांगलं मिक्स करून द्यायचं.
पाणी ठेवायचं. असं गार पाणी कधी ओतायचं नाही. असं वर ठेवून थोडंसं पाणी शेत पडतो खाली आणि त्याच्यानंतर गरम पाणी झालेलं वरती त्याच्यात टाकायचं. आता ह्याच्या कवट्या काढलेल्या आहेत ना, त्याच्यासाठी मी भरायला पीठ तयार करून घेते. तर मग हे बेसन आहे, हे अगदी तांबूस रंगावर भाजून घेते. आता गावाकडे काय होतं, या ज्या कवट्या आहेत ना, ह्या भरायला आपण ज्या डाळी करतो ना, याच्या तूर डाळ, मूग डाळ किंवा कडव्यांची डाळ, तर त्या डाळी चाळून जे हे उरतं ना छोटं म्हणजे बारीक पीठ, ते सगळं एकत्र करून त्याच्यात कुळीत घालून आणि तांदूळ घालून ते भाजून छान पीठ तयार करतात आणि मग ते ह्याच्यात भरतात. पण आता आपल्याकडे काय पर्याय नाही, मग असंही ऑप्शन चालतो की थोडंसं बेसन आणि थोडं भाकरीचं पीठ घालायचं आणि एकत्र भाजून घेऊन त्याच्याने मग ह्या कवट्या भरायच्या. अगदीच तसं पीठ नसेल तर मग हे भरायचं. आता मी हे छान अगदी गॅसवर भाजून घेते मस्त तांबूस रंगावर. बेसन चांगला तांबूस रंगावर भाजून झालाय. आता हे या ताटात काढून घेते आणि लगेच त्याच्यात तांदळाचं पीठ ते सुद्धा असं बेसन सारखं भाजून घेते. भाकरीचं पीठ पण तसंच तांबूस रंगावर भाजून झालंय. आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं. चिंबोरीचा रस्सा करायचा म्हणजे भरपूर वेळ लागतो हे सगळं करायला. उपद्व्याप जास्त आहेत त्याचे. पीठ सगळं मिक्स केलं की त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. गरम मसाला, हळद आणि थोडंसं तिखट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि गार पाण्याने मस्तपैकी ते मळून घ्यायचं एकत्र मिक्स करून. पूर्वी लोकांकडे ना कडधान्य खूप व्हायची, त्याच्यामुळे काय करायच्या, गावातल्या 5-6 बायका एकत्र यायच्या, सगळ्यांच्या डाळी एकत्र करायच्या, अगदी पोती पोती कडधान्य घेऊन यायच्या. आणि त्याच्यामुळे आहे ना तिथे जो डाळीचा जो बारीक पीठ उरतो ना, त्याला मला आता आठवलं, त्याला कळणा म्हणायचे. तर त्याच्यानंतर त्या कळण्याच्या वड्या, कळण्याचं ते आपलं हे पोळे करतो ना कळण्याचे, ते या कवट्या भरायला अगदी मे महिन्यात डाळी केल्या की पावसाळ्यासाठी हे सगळं करून ठेवायच्या बायका, की चिंबोऱ्या भेटल्या, कुठे ते मुठे भेटतात ते भेटले की तसं पीठ तयार करायचं. आता हे आपण पर्याय नाही म्हणून असं पीठ करतो, पण गावाकडे ते त्या टाईपचं पीठच वापरतात. आता हे पीठ छान मळून झालंय. हे पीठ असं मळायचं जे म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. एकदम पातळ झालं ना ते ह्याच्यात भरल्यानंतर ते रश्श्यात असं बाहेर यायला नको, म्हणून असं घट्ट मळायचं जरासं. आता हे बघ पाणी गरम झालंय ना, हे या रश्श्यात असं ओतून घ्यायचं. पुन्हा थोडं पाणी टाकते. त्याच्यानंतर आता ह्या भरून घेते मी. असं करायचं आणि हे ह्याच्यात मस्त भरून घ्यायचं छान. असे भरून घ्यायचे.
पीठ उकळतं म्हणजे पाणी ह्याच्यात जेव्हा टाकतो ना आपण रश्श्यात, तेव्हा उकळताना हे असं बाहेर नाही आलं पाहिजे. असं छान भरून घ्यायचं मस्त दाबून, म्हणजे ते चांगलं शिजतं. असं कोपऱ्यात असं मस्त भरायचं ते. एकदम परफेक्ट पीठ झालं है ना. आता हे या रश्श्यात सोडून घ्यायच्या. हे छान चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा शिजायला ठेवायचं. त्याच्यावर पाणी ठेवते आणि तोपर्यंत ह्या मी पाट्यावर मस्त वाटून घेणार आहे. आणि मग त्याचा जो अर्क आहे तो ह्याच्या रश्श्यात टाकणार आहे. पुन्हा ह्याच्यावर पाणी ठेवते. आता हा आहे माझा छोटासा पाटा, त्याच्यावर मी मस्तपैकी हे वाटून घेणार आहे. छान मस्त वाटून झालेलं आहे. आता या प्लेट मध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि त्यांना चाळणीतून असं मस्त गाळून घेते. आता ही वरची कवच आहे ते वर राहील आणि त्यातला जो अर्क आहे ना तो या भांड्यात पडेल खाली. आता हा अर्क आहे ना मग या रश्श्यात मी टाकून घेते. या अर्कामुळे रश्श्याची टेस्ट अतिशय छान होते. असं पातेला मोठा असला ना की त्यांना शिजायला असं जरा चांगलं वाव मिळतो. चवीप्रमाणे मीठ टाकते. आणि थोडा वेळ तसंच परत उकळून देते. बघूया आपण आपला रस्सा कसा होतोय तो. भाकरी तयार आहे. आता एकच भाकरी करायची राहिली. रस्सा पण तयार झाला. आता पटकन जेवायला घेऊ. आता रस्सा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता बारीक कोथिंबीर चिरून टाकते मस्त. तर तुम्हाला माझी ही रश्श्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.